हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी मुसळे सर. मित्रांनो, आता जे काही दिवसांवर साधारणतः 26 ते 29 तारखेपर्यंत आता जे पुरवठा निरीक्षक या पदासाठी आता जे काही एक्झाम्स होणार आहेत, तर ते एक्झामच्या अनुषंगाने मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. त्याचबरोबर इथून पुढच्या काही काळामध्ये अजूनही काही एक्झाम्स पेंडिंग आहेत का ज्या एक्झाम्स IBPS मार्फत होऊ शकतात. ठीक आहे, किंबहुना आता पुरवठा निरीक्षक माझ्या माहितीप्रमाणे IBPS मार्फत होणार आहे. तर IBPS इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, तर आता एक मोठं ॲक्च्युली ते पूर्ण भारतभर अशा रीतीनं हे खूप मोठं जाळं आहे त्या एक्झामचं. म्हणजे ह्या IBPS मार्फत भारतातील अगदी टॉपच्या काही एक्झाम्सचं या ठिकाणी काय केलं जातं, पेपर्सचं या ठिकाणी हे केलं जातं. परंतु या ठिकाणी आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासन आता जे काही एक्झाम्स घेत आहे ते या ठिकाणी TCS आणि IBPS ह्या दोन कंपन्यांमार्फत हे एक्झाम घ्यायचं ठरवलेलं आहे. तर आता TCS मार्फत अनेक एक्झाम झालेले आहेत. याच्यामध्ये तुमची कृषी सेवक असेल, त्याचबरोबर वनसेवा आहे, त्याचबरोबर तुमची तलाठी भरती आहे, जिल्हा परिषदेतले ग्रामसेवक आहे, किंबहुना अशा अनेक एक्झाम या ठिकाणी झालेले आहेत. आता त्यामुळं TCS पॅटर्न जो आहे हा तुम्ही पूर्णपणे आता तुम्हाला फॅमिलियर झालेला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या रिस्पॉन्स शीट तुमच्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत. तर त्या रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप काय आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या आहेत. परंतु आता विशेष बाब म्हणजे IBPS फारसा डेटा बाहेर देत नाही. रिस्पॉन्स शीट म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी फारशा बाहेर देत नाही आहे. त्यामुळे एक्झॅक्टली IBPS नक्की काय करतं हा मेन प्रश्न आहे. त्यामुळे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्याला IBPS ज्या एक्झाम्स या ठिकाणी कंडक्ट करणार आहे त्यामध्ये IBPSचा पॅटर्न कसा असू शकतो, IBPSसाठी आपण काय तयारी केली पाहिजे याच्याविषयी मला थोडक्यात तुम्हाला गायडन्स करा. त्यामुळे मित्रांनो, IBPS पॅटर्न हा जे येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर TCSच्या पॅटर्न प्रमाणात जर तुम्ही अभ्यास करून गेला आणि जर एक्झाम IBPS घेत असेल तर तुम्ही 100% चुकलेला आहात, हे तुम्हाला आत्ताच क्लिअर करायचं आहे. कारण IBPSची प्रश्न विचारण्याची पद्धती थोडीशी वेगळी आहे आणि TCSची थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे दोघांमध्ये फरक काय समजून घ्या. तर मित्रांनो, थोडंसं एकदा पुढे जाण्याच्या अगोदर जी आता पुरवठा निरीक्षक जी एक्झाम 2023ची आहे, 2024मध्ये ती एक्झाम होते आता सध्या. त्याचबरोबर अजूनही काही ज्या तत्सम एक्झाम्स असतील ह्या एक्झामसाठी एक अगदी फास्ट ट्रॅक रिव्हिजन PYQच्या माध्यमातून तुमची जर करायची असेल, एक छोटासा कोर्स मी माझ्या ॲप्लिकेशनवर लॉन्च केलेला आहे. ॲप्लिकेशनचं नाव तुमच्या इथं दिलेलं आहे बघायचं, इंग्लिश नोटबुक. ते ॲप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करा. त्या ठिकाणी अगदी नाममात्र 349 रुपये फीमध्ये तुम्हाला हा एक कोर्स या ठिकाणी मी दिलेला आहे. यामध्ये TCSच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस तुम्हाला मिळतंच. त्याचबरोबर IBPS ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स घेत आहे, IBPSबद्दल जे काही खासियत आहे, प्रश्नाचे पॅटर्न आहे, ते मी तुम्हाला जास्तीत जास्त ह्या पेपरच्या ॲनालिसिसमधून इंट्रोड्यूस करणार आहे. तर जनरली याच्यामध्ये आपल्याला कॉमन इरर आहे, पॅराजंबल आहे, पॅराग्राफ आहे, व्होकॅब्युलरी आहे, ग्रामर आहे, अशा काही घटकांवर तुम्हाला फोकस करता येईल. तर मित्रांनो, बेसिकली आपण ज्यावेळेस IBPS या बोर्डाचा म्हणजे IBPS आयोगाचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, तर IBPS प्रश्न विचारत असताना त्यांचा जो मेन फोकस तुमचा कॉमन इररवर असतो. कॉमन इरर म्हणजे वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये इरर डिटेक्ट करायची. परत एकदा सांगतो, इरर डिटेक्ट करणं हे तुलनेनं सोपं पण आहे पण तितकंच अवघड पण आहे. कारण तुम्हाला चांगली माहिती त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कॉमन इररची तयारी TCSच्या पॅटर्नप्रमाणे नाही करायची. या ठिकाणी त्यांची विचारण्याची पद्धती वेगळी आहे, हेच तुम्ही समजून घ्या. 2 नंबर राहते म्हणजे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. TCSनं याच्याकडं ह्या टॉपिककडे जास्त लक्ष दिलं नाही. वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये एखाद्या भागाला अंडरलाईन करून दिली जाते. तो भाग म्हणजे ते शब्द ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत का इनकरेक्ट आहेत तुम्हाला शोधायचं आहे. जर ते करेक्ट असेल तो न्यू इम्प्रूव्हमेंट म्हणा, आणि जर तो भाग इनकरेक्ट असेल तर 4 पर्यायापैकी त्याला करेक्ट करून देण्यासाठी कोणता पर्याय सुटेबल आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खूपच ॲडव्हान्स स्टडी तुम्हाला करावी लागणार आहे. पॅराजंबल, तर जनरली TCSनं सुद्धा पॅराजंबलवर प्रश्न विचारलेत, पण TCSच्या पॅराजंबल या थोड्याशा सोप्या आणि साध्या स्वरूपाच्या होत्या. परंतु पॅराजंबल आणि ते बी IBPS विचारत असताना थोडेसे मोठमोठाले वाक्य, मोठ्या स्वरूपाचा कंटेंट असणारा पॅराजंबल विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. तर पॅराजंबलवर असा विशिष्ट कोणताही नियम नाही आहे. परंतु जर तुम्ही किमान 100 एक एक्झाम्पलचा
जर या ठिकाणी पॅराजंबलचा चांगला स्टडी जर केला बिफोर द एक्झाम तर नक्की तुम्हाला खूप सारी मदत या ठिकाणी होणार आहे। आणि उगाच 4-2 मार्काने रिझल्ट जाण्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जर स्टडी जर केला तर नक्की ते मार्क तुमच्या हातात येतील आणि कदाचित हे 4-2 मार्कामुळे तुमचा रिझल्ट येऊ शकेल, हे लक्षात ठेवायचं। याच्यामध्ये क्लोज टेस्ट, आता इथं पूर्ण क्लोज टेस्ट दिली जात नाही आहे, परंतु फिल इन द ब्लँकसाठी ॲप्रोप्रिएट शब्द तुम्हाला भरायचे आहेत। तर ते जे शब्द आहेत हे ॲप्रोप्रिएट भरायचे आहेत, म्हणजे वाक्याच्या कॉन्टेक्स्टप्रमाणे शब्द भरा। हे फिल इन द ब्लँक्स म्हणण्यापेक्षा क्लोज टेस्टचा पार्ट आहे, लक्षात ठेवायचं। तर याच्यावर सुद्धा आयोग म्हणजे IBPS प्रश्न विचारत असते। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे डोकेदुखी सगळ्यांची, ते म्हणजे या ऑनलाईन एक्झाममध्ये सुद्धा IBPS सारखं बोर्ड सरळ सरळ पॅराग्राफ विचारतं। हे कसं विचारतं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। आता मी जी या ठिकाणी मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ही माहिती म्हणजे एक पॅराग्राफ एक पेपर मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो। हा पेपर भले IBPSनं नाही घेतलेला, परंतु याचं स्ट्रक्चर हे बाकी पूर्णपणे IBPSचं होतं, हे मी तुम्हाला खास करून या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला। तर पॅराग्राफ अंडरस्टँडिंग हा सुद्धा इथं तुम्हाला विचारलं जाणार आहे। त्यामुळे एक मोठा पॅराग्राफ आणि त्या पॅराग्राफच्या खाली किमान 5 प्रश्न असं ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं मित्रांनो। आणि याच्यामध्ये जे व्होकॅब्युलरी विचारली जाते ही काहीशी नॉर्मल आहे, का जे TCS आणि IBPS दोन्ही ठिकाणी व्होकॅब्युलरीमध्ये फारसा फरक पडत नाही आहे। आणि जे काही ग्रामर आहे तर ग्रामरवर काही 4-2 प्रश्न असतात। तर या ठिकाणी या IBPSच्या पॅटर्नमध्ये या ठिकाणी 1 ते 5 हे जे पहिले जे 5 घटक आहेत ना हे खऱ्या अर्थानं गेम चेंजर आहेत। या ठिकाणी तुमचा जो स्कोर आहे हा कमी जास्त होऊ शकतो। तर इथे जर ॲव्हरेज स्टडी असेल, इथे स्टडी म्हणण्यापेक्षा आता ह्या स्टेजला 11th आवरला आपल्याला PYQवर फोकस जर केला, चांगल्या पद्धतीनं जर PYQ जर समजून घेतले तर नक्कीच तुम्हाला या IBPS पॅटर्नला अगदी प्रॉपरली टॅकल करता येईल आणि त्याच्यामधून जे प्रश्न विचारले जातील प्रश्नांची सरळ उत्तर देता येईल। तर या IBPSच्या ह्या 5-6 घटकांवर विशेष जोर द्या। बाकीचं IBPS असा वेगळा असा काही पॅटर्न नाही आहे, हे घटक दिसतात थोडेसे, परंतु जर प्रत्येक पेपरमध्ये जर या प्रत्येक घटकावर आता इथं जर पॅराग्राफला जर तुम्हाला 5 प्रश्न विचारले, क्लोज टेस्टवर जर 2 विचारले, पॅराजंबलवर जर 3 जर विचारले, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये 3 आणि कॉमन इररमध्ये 2, साधारणतः एक जर 15 प्रश्न जर याच्यावर जर आले आणि 25 पैकी 10 प्रश्न जर ह्या उरलेल्या 2 वर जर आले तर मित्रांनो हे जे 15 मार्क आहेत हे तुमचं सगळं वेटेज खाऊन घेणार आहेत, लक्षात ठेवायचं। त्यामुळे या IBPSच्या पॅटर्नमध्ये हे जे पहिले 5 घटक आहे यांना पद्धतशीरपणे प्रथम तर समजून घ्या कशा पद्धतीनं पॅटर्न विचारला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्या कंटेंटमध्ये उतरा। ह्या पद्धतीनं जर स्टडी जर केला तर नक्कीच मित्रांनो या घटकांवर जर फोकस केला तरच तुम्हाला IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या एक्झाममध्ये एक चांगला स्कोअर पाडता येतो। अदरवाईज TCSच्या धर्तीवर IBPSचा पॅटर्न असू शकत नाही किंवा तसे प्रश्न नसणार आहेत। काठिण्य पातळी निश्चित चांगली याची जास्त आहे, इथे तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागणार आहे। तर मित्रांनो या लेक्चरमध्ये तुम्हाला मला ही माहिती द्यायची होती। आता मी थोडंसं पुढे काय करतो आहे, एक पेपर मी तुम्हाला दाखवतो। तो भलेही IBPSचा नाही आहे, परंतु त्यांनी जे प्रश्न या ठिकाणी विचारले हे तुम्हाला 100% IBPSच्याच स्टाईलवर विचारलेले। त्यामुळे एक पेपर आणि त्या पेपरचं संपूर्ण ॲनालिसिस हे पुढच्या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे IBPS समजून घेण्यासाठी हा जो लेक्चर आहे हा प्रत्येकानं अगदी शेवटपर्यंत पाहून घ्या। आणि जर तुम्हाला खरोखरच एखाद्या मेंटॉरची गरज वाटत असेल तर या ठिकाणी आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन ते डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी एक छोटासा कोर्स आहे, या कोर्सला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला IBPS मधले जे सगळे जे काही घटक आहे हे तुम्हाला पद्धतशीरपणे तुम्हाला मी शिकवलेले आहे, तुम्हाला माहिती दिलेली आहे प्रश्नपत्रिकांच्या आधारे। ही माहिती तुम्हाला IBPS पॅटर्न डिकोड करण्यासाठी आणि येणाऱ्या एक्झामला चांगल्या पद्धतीनं फेस करण्यासाठी 100% उपयोगी पडणार आहे। पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत ज्या विविध पदांची भरती झाली होती जे TCS IBPS या पॅटर्न मार्फत घेण्यात आल्या होत्या, तर ह्या एक्झाममध्ये जे त्यांनी पेपर शीट आपल्याकडे अवेलेबल करून दिलेले आहेत तर त्यावर आपण सविस्तरपणे चर्चा करूया। तर येणारे जे पेपर्स आहेत आता उरलेले ज्यामध्ये पुरवठा निरीक्षक असेल किंवा अजूनही अनेक पेंडिंग आहेत एक्झाम, आरोग्य विभाग असेल किंवा मग आता बाकीच्या, ठीक आहे। तर एक्झाममध्ये आता काही TCS मार्फत काही एक्झाम होतील तर काही एक्झाम ह्या IBPS मार्फत होतील। तर IBPS मार्फत जरी एक्झाम जरी झाली पुरवठा निरीक्षकची तरी आता मी जे काय पेपर या ठिकाणी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय ते नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी मदत करतील, कारण याच्यामध्ये खूप स्टँडर्ड कंटेंट म्हणजे पेपरचे जे काही पॅटर्न आहेत त्यांनी वापरलेले आहेत।
तर ते सगळे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे व्यवस्थितपणे. तर बघायचं या ठिकाणी तुम्हाला पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो पॅराजंबलवर आलेला लक्षात ठेवायचं. तर पॅराजंबलचा बेस तुम्ही प्रथमचं समजून घ्या. तर पॅराजंबल जो हा घटक आहे हा बेसिकली अंडरस्टँडिंग स्किलमध्ये येतो. कशामध्ये येत असतो? अंडरस्टँडिंग स्किलमध्ये. तर पॅराजंबल सॉल्व करत असताना तुम्हाला दोन गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे तुम्हाला त्या वाक्यामध्ये ग्रामर, म्हणजे आता ग्रॅमॅटिकली करेक्ट किंवा इनकरेक्ट वाक्य शोधायचे नाही त्या ठिकाणी. जर एकच वाक्य जर दिलेलं असेल मोठं, त्याचे जर 4 भाग करून जर आपल्याला ते योग्य क्रमाने जोडवायचे असतील तर तुम्हाला त्यातलं ग्रामर चेक करायचे, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर चेक करायचे. आणि जर तुम्हाला एकापेक्षा जास्त, जसं या ठिकाणी दिलेली पाहायचं PQRS सगळी स्वतंत्र वाक्य दिलेली, प्रत्येक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे म्हणजे स्वतंत्र वाक्य दिलीत. इथं ग्रामर बिलकुल चेक करायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला त्या वाक्यांचा जो लॉजिकल सिक्वेन्स आहे हा लॉजिकल सिक्वेन्स चेक करायचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे एकदा असा प्रश्न जर आला पॅराजंबलला का ज्याच्यामध्ये PQRSची सिरीज असेल, ABCDची सिरीज असेल वगैरे, तर तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. जर स्वतंत्र वाक्य असेल तर तुम्हाला लॉजिकल सिक्वेन्स चेक करायचा, आणि जर एकच वाक्य जर 4 भागांनी डिवाइड झालं असेल तर त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच ग्रामर चेक करायचं. एवढ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. आता ज्यावेळेस हे प्रश्न तुम्ही सॉल्व करताना हे जनरली आपल्या अंडरस्टँडिंग स्किलशी रिलेटेड असतात. ज्यावेळेस तुम्हाला लॉजिकल सिक्वेन्स लावायचा त्या अर्थी तिथं तुम्हाला ग्रामरशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला 4 वाक्य दिली जातात, ती 4ही वाक्य तुम्हाला खूप काळजीपूर्वक वाचायच्यात, समजून घ्यायच्यात. आणि एकदा का ती तुम्हाला समजली तर बरोबर तुम्हाला ह्या 4 पैकी पहिलं वाक्य कोणतं पॉसिबल आहे, सेकंड कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, शेवटचं कोणतं आहे, हा सिक्वेन्स तुम्हाला स्वतःहून लावता येतो. म्हणजे अशा स्वरूपाचा जर प्रश्न जर असेल या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ग्रामरचं पुस्तक मदत करणार नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग. दिलेली जी संकल्पना आहे तिचं अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. अंडरस्टँडिंग झालं म्हणजे जर तुम्हाला वाक्य वाचून कळलं तरच तुम्हाला याच्यावरचा प्रश्न सॉल्व करता येईल. बरेच मुलं म्हणतात सर पॅराजंबल खूप अवघड जातात. अवघड जाण्याचं कारण एकच आहे की मित्रांनो तुम्हाला ते समजतच नाही आहे, लक्षात ठेवायचं. आता वाक्याचा अर्थ जर तुम्हाला कळला नाही तर तुम्ही त्याचा सिक्वेन्स लावू शकणार नाही. त्यामुळे प्रायोरिटी अशी द्या का तुम्हाला तो कंटेंट समजून येईल. आता समजल्याच्या नंतर काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार, ही माझी जबाबदारी आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. काय दिलेलं आहे? भूतान देश आहे. भूतान्स नॅशनल फ्लावर इज मेकॅनोपिसिस ग्रँडिस. आता हे एका फुलाचं नाव आहे, लक्षात ठेवायचं. मेकॅनोपिसिस ग्रँडिस हे फुलाचं नाव आहे. हे भूटानचं काय आहे? नॅशनल फ्लावर आहे, फूल आहे, राष्ट्रीय फूल ज्याला बोललं जातं. पुढचं वाक्य दिलेलं आहे, इट ब्लूम्स जस्ट वन्स ड्युरिंग द मान्सून बिटवीन लेट मे टू जुलै आफ्टर विच इट डिस्प्रेस्ड इट्स सीड्स अँड डाईज. डिस्प्रेस म्हणजे त्याचा जो काही कालावधी 2-3 महिन्याचा तो संपल्याच्या नंतर हे जे फूल आहे त्याचे जे काही बिया असतात, सीड्स असतात, ते पसरवतं आणि त्याचा मृत्यू होतो, म्हणजे ते फूल नाश पावतं. ठीक आहे. तिसरं वाक्य दिलेलं आहे, इट इज पॉप्युलरली नोन ॲज हिमालयन ब्ल्यू पॉपी. आता इट मी कुणासाठी वापरलं रे? इट वापरलेलं आहे तुम्हाला ह्या फुलासाठी. म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याकडे एक या ठिकाणी दिलं फुलाचं नाव दिलेलं आहे. म्हणजे आता हे जरा वेळ पुसतो तुम्हाला मी सिक्वेन्स सांगतो कसं आहे. फुलाचं नाव दिलेलं आहे त्याला मी म्हणेल प्रॉपर नाउन, बरोबर आहे की नाही? फुलाचं किंवा व्यक्ती, वस्तू, ठिकाण, नदी, पर्वत याचं जे नाव असतं ते प्रॉपर नाउन असतं. आता आपण एक ग्रामरमध्ये संकल्पना वाचली, नामाची विशेष माहिती देणारा शब्द ॲडजेक्टिव्ह असतो ते सोडून द्या, पण नामाबद्दल जो शब्द वापरला जातो तो प्रोनाऊन असतो. म्हणून नोटीस करायचं आधी नाऊन आणि जर नामासाठी जर रिप्लेस होत असेल तर नंतर प्रोनाऊन, लक्षात ठेवायचं. म्हणजे मित्रांनो नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्याला प्रोनाऊन वापरावं लागतं. म्हणजे बघा इथे पण ईट आलेलं आहे, ईट म्हणजेच हे फ्लावर, इथे पण ईट आलेलं आहे म्हणजेच हे फ्लावर, आणि इथे पण ईट आलेलं आहे. इट इज अ फ्लावर. इट इज अ फ्लावर म्हणजे कोणतं फ्लावर? मेकॅनोपिसिस ग्रँडिस. लक्षात ठेवा, इट इज अ फ्लावर सो इन्चॅन्टिंगली ब्ल्यू. ते इतकं मंत्रमुग्ध करतं असा ब्ल्यू कलरचं आहे. दॅट इट इन्स्टंटली कमांड्स अनडिवायडेड अटेन्शन. ते आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करून घेतं. इतकी सुंदर ती फुलं असतात. तर मित्रांनो ह्या 3 वाक्यांमध्ये इट आलेलं आहे म्हणजे ही सगळी पर्सनल प्रोनाऊन झाली. आणि पर्सनल प्रोनाऊन हे प्रॉपर नाऊनसाठी येतं, ते प्रॉपर नाऊन पहिल्या वाक्यात दिले. म्हणजे ॲटलिस्ट लक्षात येतं का प्रॉपर नाऊनने सुरू झालेलं वाक्य हे पहिलं असलं पाहिजे. म्हणजे
आपल्या सिरीजची सुरुवात कशाने होणार आहे? पीनं होणार आहे, बरोबर. हा लॉजिक मी तुम्हाला डेव्हलप करून दिलेला आहे. आता बघायचं, पीनं सुरू झालेलं केवळ एकच वाक्य आहे, म्हणजे तुमचं उत्तर 1 मध्ये कन्फर्म झालेलं आहे. ह्या समजून घेण्याच्या टेक्निक आहे. आधी नाऊन आणि नंतर नामासाठी पर्सनल प्रोनाउन, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कदाचित एखाद्या वेळेस तुम्ही वाचलं जरी नसेल किंवा असेल तरी हा पण एक पॉईंट तुम्ही डोक्यात ठेवा. दुसरी गोष्ट, प्रत्येक विधान या टाईपचं, प्रत्येक प्रश्न याच सिक्वेन्सनी सॉल्व्ह होईन अशातला भाग नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी किमान आपल्याला या ठिकाणी 50 ते 100 अशी वेगवेगळी उदाहरणं जर आपण जर चेक केली, सॉल्व्ह जर केली, तर हा जो टॉपिक आहे हा आसान बनून जातो. प्रत्येक उदाहरणामध्ये काहीतरी लॉजिक लागतं, त्या लॉजिकच्या आधारे, मिनिंगच्या आधारे तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. हा तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे पीनं सुरुवात करा. भूतान्स नॅशनल फ्लावर इज मॅकॅनोपॉप्सिस ग्रँडिस. आता मी तुम्हाला पुढे याच्या प्रमाण दिल्याप्रमाणे सांगतो. आर घ्या बरं आता डायरेक्टली, हे 2 नंबरचं. इट इज पॉप्युलरली नोन ॲज हिमालयन ब्लू पॉपी. इट इज म्हणजेच कोण? हे फुल. मग त्याला पॉप्युलरली काय बोललं जातं? हिमालयन ब्लू पॉपी. मग पुढं काय दिलेलं आहे बघायचं आता. इट इज अ फ्लावर सो इन्चॅन्टिंगली ब्लू दॅट इट इन्स्टंटली कमांड्स अनडिवायडेड अटेन्शन. ते इतकं आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतं की आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, लक्ष त्या फुलाकडे जातं. लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटी त्या फुलाची विशेषता दिलेली आहे. इट ब्लूम्स जस्ट वन्स ड्युरिंग द मान्सून बिटवीन लेट मे टू जुलै, आफ्टर विच इट्स डिस्पर्स इट्स सीड्स अँड डाईज. ते त्याच्या ज्या बिया आहेत, सीड्स आहेत, ते पसरवतं आणि त्याचा नाश पावतं. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण PRSQ हे उत्तर काढलेलं आहे. आले का लक्षात सगळ्यांच्या? ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न येतील, तुम्हाला अशा प्रकारचे छोटे छोटे नियम, छोटे लॉजिक तुम्हाला नोटीस करायचे आहेत, जेणेकरून कमी वेळेमध्ये अगदी 100% बरोबर उत्तर येऊन जाईल. ओके. सेकंड नंबरचा प्रश्न या ठिकाणी त्याच टॉपिकवर दिलेला आहे, पॅराजंबलचा. आता मी तुम्हाला पॅराजंबलचा बेस न सांगता आता डायरेक्टली आपल्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिलेले पाहायचं. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्स. लेबल म्हणजे ज्यांना नंबर दिलेले आहेत. बघायचं, PQRS हे नंबर दिलेले बघा. PQR आणि S हे नंबर दिलेले. लेबल सेंटेन्सेस आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर. यांनी पण स्पष्टपणे शब्द वापरून दिलेला आहे. लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहरंट पॅराग्राफ. कोहरंट म्हणजे मिनिंगफुल. लक्षात ठेवा, ज्याला प्रॉपर मिनिंग आहे असा एक स्वतंत्र पॅराग्राफ तयार करण्यासाठी ह्या 4 वाक्यांचा योग्य सिक्वेन्स जुळवा असं तुम्हाला विचारलं जातं. तर या ठिकाणी काय दिलेलं पाहायचं. ॲम्फिबियन अँड रेप्टाइल्स आर शाय अँड सिक्रेटिव्ह क्रिएचर often going unnoticed in the dense undergrowth, damp crevices or dark pools they like to inhabit. तर आता इथे ॲम्फिबियन जे प्राणी आहेत लक्षात ठेवायचं. आणि जे दिलेले पाहिजे रॅप्टिल्स, तर यांच्याविषयी ही थोडक्यात माहिती दिलेली आहे. म्हणजे यांनी कुठंतरी इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. आर शाय, ते कसे आहेत? खूप शाय क्रिएचर आहे. आणि सिक्रेटिव्ह क्रिएचर्स आहेत, म्हणजे ते खूप लाजळू स्वरूपाचे आहेत. ते जास्त बाहेर इकडं तिकडं दिसत नाही आहेत. लक्षात ठेवायचे. ऑफन गोईंग ऑन नोटीस, की फारसं त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे, कारण ते असं ओपन स्पेसमध्ये फारसे आढळत नाही आहे. इन द डेन्स अंडरग्रोथ, डॅम्प क्रेव्हॅसेस अँड डार्क पूल्स दे लाईक टू इनहॅबिट. त्यांचे रहिवास कुठे आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे कुठंतरी ह्या प्राण्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला कळून चुकतं का या पॅराग्राफमध्ये ह्या प्राण्यांविषयी काहीतरी मांडलेलं आहे. मग पुढे काय दिलेलं पाहायचं. बट ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स आर ऑल्सो अमंग द मोस्ट एंडेंजर्ड इन दी वर्ल्ड टू. आता आपण हे जर डायरेक्टली जर पीच्या नंतर जर क्यू जर घेतला तर या ठिकाणी आपल्याला ते चालू शकेल. तरी पण पुढे पाहूया. ग्लोबली आता पहिल्यांदा काय व्यक्त केलेलं आहे ते क्रिएचर्स कोण आहेत हे दिलेलं आहे. 2 नंबरला दिलेलं आहे की हे जे काही क्रिएचर्स आहेत ते सध्या कशा एंडेंजर्ड स्पेसिसमध्ये समाविष्ट होऊन जातं. एंडेंजर्ड म्हणजेच काय का ते नाश पावण्याच्या, त्याच्या जाती प्रजाती ज्या आहेत त्या नाश पावण्याच्या मार्गावर आहेत. मग आता त्याच्यानंतर त्याची आकडेवारी दिलेली आहे. आधी तुम्हाला त्या नाश पावण्याच्या मार्गावर दिलं, नंतर त्याची काय प्रॉब्लेम आहे, समस्या किती आहे याची तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. ग्लोबली 41 of the amphibian species and 19% of reptile species are now threatened with dying out.
म्हणजे पहिल्यांदा ते धोक्याच्या लेवलला आहेत, पहिल्यांदा त्यांच्या जाती प्रजाती ह्या विनाश पावण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे त्यांच्या जाती प्रजातींचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे हे तुम्हाला सांगितलं. पण धोक्यात आल्याच्या नंतर त्याची आकडेवारी सादर केलेली आहे. मग आकडेवारीनुसार का जे ॲम्फिबियन आहे त्याची 41% जाती असतील आणि रेप्टाईल जे आहेत त्यांच्या 19% जे जाती आहेत त्या कशा आहे जनरली एका धोक्याच्या लेवलला आलेलं आहे, त्यांचं अस्तित्व नाश पावण्याच्या याच्यावर आलेलं आहे. आणि शेवटी दिलेलं आहे द कंबाइंड प्रेशर्स ऑफ डिसीज्ड. मग आता हे नाश पावण्याच्या जोरावर जर आलेले असतील तर नक्की त्याची कारणं काय, याची कारणं शेवटी दिलेली आहे द कंबाइंड प्रेशर ऑफ डिसीज, म्हणजे त्यांच्यामध्ये होणारे जे काही आजार विकार असतील, पोल्युशन वातावरणातलं जे काही प्रदूषण आहे मित्रांनो, हॅबिटेट डिस्ट्रक्शन म्हणजे त्यांचा जो रहिवास आहे, त्यांची जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टममध्ये झालेला जो काही आपल्याकडं अतिक्रमण आहे, म्हणजे हॅबिटेटचं जे काय आता सर्वनाश होत चाललेलं आहे, बरोबर आहे की नाही. जर एखादं जंगल जर नष्ट केलं मित्रांनो, त्या जंगलमध्ये असणारी परिसंस्था ॲटोमॅटिकली धोक्यामध्ये येते, लक्षात ठेवायचं. म्हणजे मानवानं स्वतःच्या फायद्यासाठी हे जे काही जीवजंतू किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची जंगल संपत्ती त्याला पूर्णपणे काय केलेला सर्वनाश केलेला आहे. अँड क्लायमेट चेंज का जे वातावरणाचा जो काही बदल झालेला आहे त्या बदलामुळं सुद्धा या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, लक्षात ठेवायचं. हॅव पुश्ड मेनी स्पेसीज टू द ब्रिंक ऑफ एक्सटिंक्शन, म्हणजे त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते धोक्याच्या याच्यावर येऊन सोडलेलं आहे. तर मला वाटतं हा जो सिक्वेन्स आहे हा बरोबर आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाही आहे. पहिल्यांदा प्राणी जे आहेत स्पेसिफिक त्याचं कॅटेगराईज करून त्यांच्याविषयी थोडक्यात जनरल इन्फॉर्मेशन दिली. 2 नंबरला ते जे प्राणी आहे त्यांच्या ज्या प्रजाती आहेत ह्या धोक्याच्या लेवलला आलेल्या आहेत ते सांगितलेलं आहे. 3 नंबरला त्याची आकडेवारी सादर केलेली की किती % प्रमाणामध्ये ते जे प्राणी आहेत त्यांची आकडेवारी जी असेल ती धोक्याच्या लेवलला आलेली आहे. आणि 4 नंबरला ती जर धोक्याच्या पातळीवर आलेली म्हणजे त्यांची जो रहिवास आहे त्यांचं जे अस्तित्व आहे ते जर धोक्यात जर आलं असेल तर त्याच्यामागची कारणं कोणती आहे ती कारणं शेवटच्यात दिलेली आहे. अगदी लॉजिकली तो पॅराग्राफ आहे असाच बरोबर आहे, चेंज करण्याची बिलकुल गरज नाही. म्हणजे हे तुम्ही तुमच्या उत्तरावर ठाम झालं पाहिजे. हे केव्हा होतं, जेव्हा त्या पॅराग्राफचा ॲटलिस्ट मिनिंग तुमच्या लक्षात येतो. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नांची उत्तर देताना तुम्हाला मिनिंगही लक्षात पाहिजे आणि थोडासा त्याच्या दृष्टीनं आपल्याला हे पण तुम्हाला माहिती पाहिजे का आपण कशा पद्धतीने ते सॉल्व करायचे. म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस मॅटर करते मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. पुढचं दिलेलं पाहायचं. आता आपलं रेग्युलर प्रश्न आहे, कारण IBPS पॅटर्नमध्ये सुद्धा सगळे प्रश्न अवघड असतात अशातला भाग नाही आहे. पॅराजंबलसारखा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला हे पण विचारलं जातं, पॅराग्राफसुद्धा विचारला जातो. याच्यात एक पॅराग्राफ पण आला तो मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. पण समजून घ्या की कशा पद्धतीनं प्रश्न येतात. काही प्रश्न आपल्या रेग्युलर फॉर्मॅटचे आहेत जे TCSमध्ये विचारले जातात, काही प्रश्न थोडेसे वेगळ्या फॉर्मॅटचे म्हणजे त्यामध्ये सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आहे, त्याच्यामध्ये या पद्धतीनं दिल्याप्रमाणे पॅराजंबल आहे, पॅराग्राफ आहे. इथे तुमचा एक तर वेळ खर्च होतो किंवा तुमचे मार्क्स हातातले जातात डिफिकल्ट असल्यामुळे. त्यामुळे इथं तुम्हाला विशेष जोर द्यायचा, लक्षात ठेवायचं. हाच TCS आणि IBPS मधला मेजर डिफरन्स आहे. पाहायचं, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 ऑल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम अँड फ्रेज. मिनिंग विचारलेलं आहे, काय विचारलेलं बघायचं. रेड लेटर डे ही खूप वेळा रिपीट झालेली आहे, तर मग अशा रिपीटेड झालेल्या काही कॉमन फ्रेझल वर्ब इडियम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बेसिक ज्या इडियम्स आहेत त्या तुमच्या माहिती असाव्यात एवढी अपेक्षा आहे. रेड लेटर डे इट मीन्स अन ऑस्पिशियस डे, ज्याला आपण बोलू शकतो एक संस्मरणीय दिवस, लक्षात ठेवायचं. जसं आपण म्हणू शकतो 15 ऑगस्ट 1947 इज अ रेड लेटर डे इन इंडियाज हिस्ट्री. भारताच्या इतिहासाच्या दृष्टीनं 15 ऑगस्ट 1947 ही एक संस्मरणीय दिवस आहे. त्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. ह्या पद्धतीनं रेड लेटर डे म्हणजेच आपण म्हणू शकतो अन ऑस्पिशियस डे, म्हणजे थोडक्यात काय का तो एक संस्मरणीय दिवस असतो. हे माहिती असावं. अशा काही कॉमन इडियम्स येतात मित्रांनो. इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स, या ठिकाणी काय दिलेले बघायचं. इम्प्रूव्ह म्हणजे हा जो टॉपिक आहे मित्रांनो हा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा आहे, लक्षात ठेवायचं. कोणता? सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. आता सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजेच काय मित्रांनो, तर जनरली लक्षात ठेवायचं तुम्हाला एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये एखाद्या भागाला अंडरलाईन करून दिली जाते. तर अंडरलाईन केलेलं वाक्य हे करेक्टही असू शकतं किंवा इनकरेक्टही असू शकतं. त्यामुळे
तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायचं असेल म्हणजे ते त्यात चूक असेल तर ते चूक तुम्हाला दुरुस्त करायची आणि दुरुस्त करण्यासाठी त्या वाक्यामध्ये त्या अंडरलाईन केलेल्या पार्टमध्ये जो बदल होतो तो बदल तुम्हाला पर्यायामध्ये चेक करायचा. नंबर 2, जर दिलेलं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल तर तुम्हाला उत्तर द्यायचे तुम्हाला नो इम्प्रूव्हमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करता येत नाही कारण वाक्य ऑलरेडी बरोबरच आहे. हे तुम्हाला चेक करायचं मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ग्रामर माहिती असावं आणि हा खऱ्या अर्थानं IBPS पॅटर्नचा सगळ्यात महत्त्वाचा फंडा आहे, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की IBPS पॅटर्नमध्ये असे प्रश्न नेहमी येतात का जे TCSने विचारले नव्हते. तलाठी भरती किंवा ज्या छोटे छोटे एक्झाम झालेले आहेत आता त्यांच्यामध्ये असे प्रश्न फारसे आलेले नाही आहेत, लक्षात ठेवायचं. सी वॉज द सोल्ड पॅसेंजर ऑन दी बस. सोल्ड नाही, इथं सोल पाहिजे होतं. सोल SOLE, सोल किंवा सोलो. सोल म्हणजेच मित्रांनो सिंगल, एकटाच पॅसेंजर त्या बसमध्ये होता, म्हणजे संपूर्ण बसमध्ये हा एकटाच पॅसेंजर म्हणून होता. सोल्ड याला ईडी जोडण्याची गरज नाही आहे, त्यामुळे सोल हा ॲडजेक्टिव्ह बनून जातो. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर निघते, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेले आयडेंटिफाय द इडियम विच कॅन बी मिनिंगफुली युज्ड इन द गिवन सेंटेन्स. आता तुम्हाला वाक्यामध्ये इडियमचा वापर करायचा आहे. तुम्हाला काय दिलेले बघायचं, आय हॅव गॉन टू द बेड अँड स्टेड देअर बिकॉज ऑफ इलनेस. या ठिकाणी तुम्हाला काय माहिती मिळून जाते, मी अशा रीतीनं बेडकडे गेलो आणि त्या ठिकाणी बेडवर बसून राहिलो, झोपलो असेल. कशामुळे बेडकडे गेलो मी, माझ्या आजारीपणामुळे. मग तुम्हाला काय विचारले की या वाक्यामध्ये असा एक कंटेंट आहे का त्या कंटेंटच्या अर्थाची इडियम आहे. म्हणजे बघा तुम्हाला प्रश्न किती वेगळ्या पद्धतीने विचारले. आपल्याला इकडे काय केलं जायचं, डायरेक्टली इडियम आणि तिचा मिनिंग विचारला जायचा. IBPS मध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, ते वाक्यामध्ये एक विशिष्ट अर्थ असणारा भाग आहे, त्या अर्थाचा इडियम तुम्हाला शोधायची. त्यामुळे इथं तुम्हाला गो टू द बेड हे कॉमन शब्द आहे, पण इथं बिकॉज ऑफ इलनेस आजारपण येणे अशा अर्थाची इडियम तुम्हाला शोधता येते का. इथं तुम्हाला 4 दिलेले बघायचं. आय टूक टू माय बेड ही इडियमच आहे मित्रांनो, तुम्हाला मी दाखवून देतो. टेक टू युअर बेड नावाची इडियम आहे, लक्षात ठेवायचं. टेक टू युअर बेड याचाच अर्थ होतो मित्रांनो टू गो टू बेड स्पेशली बिकॉज यू फील इल, कारण तुम्हाला आजारी वाटतं आहे अँड अनेबल टू डील विथ थिंग्स, आणि तुम्हाला अशांना तुम्ही काहीच करू शकत नाही कारण तुमचं आजारपण तुम्हाला आलेलं आहे आणि या आजारपणामुळे तुम्ही बेडकडे जात आहे. म्हणजे टेक टू युअर बेड नावाची इडियम आहे, हिचाच अर्थ होतो बिकॉज ऑफ इलनेस, म्हणजे यू फील इल. लक्षात ठेवायचे. उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळलेले. पुढचं दिलेलं पाहायचं, इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. ही खऱ्या अर्थाने विशेषता आहे. प्रत्येक प्रश्न हा नवीनच आहे तुमच्या दृष्टीनं, हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये हे बदल आहेत हे तुम्हाला नोटीस करून घ्यायचे. चूज नो इम्प्रूव्हमेंट ॲज अन आन्सर. तुम्हाला जर वाक्य जर ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल तरच तुम्हाला नो इम्प्रूव्हमेंट टाका, आणि जर इनकरेक्ट असेल तर ज्या भागामध्ये म्हणजे अंडरलाईन केलेल्या भागात जर इनकरेक्ट असेल त्याला करेक्ट करण्यासाठी कोणता उत्तर निघते ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. काय विचारले बघायचं, ग्रॅमॅटिकली करेक्ट बघायचं. देअर वॉज नो शॅडो ऑर फुटप्रिंट्स इवन ऑल्दो आय वॉज सीम्ड टू बी स्टँडिंग ऑन ग्रास. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ही जी संकल्पना दिलेली इथं इव्हन ऑल्दो, लक्षात ठेवायचं. तर आत्तापर्यंत मी जेवढे पेपरचं विश्लेषण केलेलं आहे त्या वेगवेगळ्या पेपरच्या विश्लेषणमध्ये ही जी संकल्पना आहे ही मी किमान 9 ते 10 वेळा मी याच्यावर प्रश्न आलेला पाहिलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत इतक्या वेळा 9 ते 10 वेळा या संकल्पनेवर प्रश्न आलेला आहे. तर इव्हन ऑल्दो नावाची संकल्पना नाही आहे, म्हणजेच कनेक्टर नाही आहे, म्हणजेच कुठल्याही प्रकारचं कंजंक्शन नाही आहे. एकतर तुम्हाला या ठिकाणी इव्हन दो म्हणता येईल बघा, इव्हन दो THOUGH, इव्हन दो अशी संकल्पना आहे, फक्त दो अशी संकल्पना आहे किंवा ऑल्दो अशी संकल्पना आहे, हे लक्षात ठेवायची. ह्या 3 लक्षात ठेवा. तर इव्हन दो एक तर केवळ दो असू शकतो किंवा ऑल्दो असू शकतो, पण इव्हन ऑल्दो नावाची संकल्पना इंग्लिशमध्ये नाही, म्हणजे कनेक्टर इंग्लिशमध्ये नाही. तर इव्हन दो इम्पॉर्टंट आहे, याला आपण ऑल्दो पण म्हणू शकतो, डिस्पाईट द फॅक्ट दॅट असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे मित्रांनो इव्हन ऑल्दो हे नकोच आहे, याच्या जागी पाहिजे होतं इव्हन दो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये याला इम्प्रूव्ह करून दिलेलं आहे, हे समजून घ्या. हे PYQ मधून संकल्पना क्लिअर होते
हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय. पुढचं या ठिकाणी बघायचं आहे आता, आयडेंटिफाय द अँटोनिम. आता सिनोनिम आणि अँटोनिम हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा भागच आहे. म्हणजे अशी एक परीक्षा नसेल का ज्या ठिकाणी इंग्लिश आहे आणि त्या ठिकाणी सिनोनिम अँटोनिमवर प्रश्न येत नाही. येतो म्हणजे येतो. त्यामुळं जी कॉमन व्होकॅब्युलरी, ज्याला आपण डे टू डे व्होकॅब्युलरी म्हणतो, ती तुमची प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. त्याला चॉईस नाही. लक्षात ठेवायचं. काय विचारले? पझल्ड. लक्षात ठेवायचं. यू डोंट साऊंड सर्टन इनफ टू मेक डील विथ मी. लक्षात ठेवायचं. पझल्ड म्हणजे कोड्यात पडणे. पझल्डचा अर्थ काय होतो मित्रांनो? कोड्यात पडणे. अँड ॲट धिस स्टेज यू आर कम्प्लिटली अनसर्टन टू थिंक अबाउट. एखाद्या गोष्टीविषयी विचार करणं, योग्य काय अयोग्य काय याच्याविषयी तुम्ही पूर्णपणे असक्षम झालेला असता. तुम्ही कोड्यात पडलेला आहे. एक्झॅक्टली एखाद्या गोष्टीचा काय अर्थ घ्यायचा, काय मिनिंग घ्यायचा, काय करायचं. अनसर्टन टू डू समथिंग याला म्हणू शकतो. मग तुम्हाला काय विचारले मित्रांनो? अँटोनिम विचारले. तर या अर्थाचा आपल्याला याच्यापैकी जो शब्द येतो तुमचा आहे सर्टन. पझल्डचा ॲपोजिट होतोय तुमचा सर्टन. लक्षात ठेवायचे. मग मी तुम्हाला पझल्डचे सिनोनिम पण दिलेत आणि अँटोनिम पण दिलेत. म्हणजे आपण जर बॅच जॉईन करत असाल किंवा आपण जर स्पेशली माझ्याकडनं जर गायडन्स घेत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात. पॉसिबल सिनोनिम, पॉसिबल अँटोनिम मी तुम्हाला देतो, जेणेकरून भले याच्यामध्ये तुम्हाला सिनोनिमवर प्रश्न आलेला नाही आहे, परंतु जर हे शब्द जर माहीत झाले तर पुढे एखाद्या पेपरमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नक्की येतात. इथं पझल्डचा अर्थ दिलेला आहे मित्रांनो, कन्फ्युज्ड. तुम्ही पूर्णपणे कसे झालेला आहात? कन्फ्यूज झालेला आहे. बिकॉज यू डू नॉट अंडरस्टँड समथिंग. तुम्हाला काहीच समजत नाही. काय करावं? व्हॉट टू डू? यू आर अनेबल टू डू एनिथिंग बिकॉज यू आर कम्प्लिटली कन्फ्यूज. याला सिनोनिम काय होतात मित्रांनो? बेविल्डर म्हणतात. बेविल्डर ऑलरेडी शब्द म्हणजे प्रश्न येऊन गेलेला आहे. बघायचं. स्टार्टल्ड, ॲस्टोनिश्ड प्रश्न येऊन गेलेला आहे. ओव्हरव्हेल्म्ड प्रश्न येऊन गेलेला आहे. वंडरिंग, वंडरिंग म्हणजे फिरणे पण असा होतो. आणि वंडर म्हणजे तुम्ही आश्चर्यचकित झालेला आहात आणि या स्टेजमध्ये तुम्हाला काय करावं ते सुचत नाही आहे. विचार करा. स्टुपेफाईड ह्या कंडिशनला कन्फ्यूज झालेलं असते. आणि याला अँटोनिम होतो मित्रांनो. एक तर सर्टन आहे, कॉन्फिडंट आहे, कन्फर्म आहे. लक्षात ठेवायचं. का या ठिकाणी तुम्ही खात्रीलायक एखाद्या गोष्टीवर काम करताय. तुमचं इथं उत्तर काय निघतंय? पर्याय क्रमांक 1 लिखतंय. डील होणार नाही, इनफ होणार नाही, साऊंड पण होणार नाही. पुढचं, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज अन इरर. इफ देअर इज नो इरर चूज नो इम्प्रूव्हमेंट. म्हणजे बघा, या IBPSच्या पॅटर्नमध्ये पूर्ण पेपर्स वेगळ्या पद्धतीने विचारलं गेलेलं आहे. ज्यांनी TCSच्या पेपर्स वेगवेगळ्या पेपर दिलेले असतील तर त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला येत होतं. कारण जवळपास 7वी 8वीच्या लेवलचे प्रश्न विचारले होते. परंतु विशेष करून IBPS असं कधी करत नाही आहे. IBPSचा एक विशिष्ट स्टँडर्ड आहे. प्रश्न विचारण्याचा तो स्टँडर्ड ते फॉलो करतात. मग त्याच्यामध्ये सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यावर इंग्लिश ग्रामरमध्ये कुठल्याही पुस्तकात भाष्य नाही आहे. म्हणजे या टाईपची माहिती दिली नाही. त्यामुळे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटची तयारी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं करावी लागणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. She swam as far from the beach as she could, expelled her breath, then drowned in the mouthful of water, no error. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो? सेंटेन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. लक्षात ठेवा. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं. सी स्वॅम. बघा, स्विम म्हणजे पोहणे, स्वॅम आणि स्वॅम म्हणजे एकटा आलेला आहे क्रियापदाच्या नंतर, म्हणजे कर्त्याच्या नंतर, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप झालं. बरोबर आहे का? म्हणजे वाक्य साध्या भूतकाळ झालं. ॲज फार ॲज द बीच सी कुड. कॅनचा भूतकाळ काय झाला? कुड. इथं पण भूतकाळ दिलेलं आहे. एक्सपेल्ड हर बेथ या ठिकाणी पण साधा भूतकाळ दिलेला आहे. देन काय दिलेलं पाहायचं? ड्रॉन. हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. हे नाही चालणार. म्हणजे जर वाक्य साध्या भूतकाळात दिले तर क्रियापद साध्या भूतकाळात पाहिजे होतं. बरोबर. आणि मल्टिपल वर्ब वापरलेत आणि एक क्रियापद पूर्ण भूतकाळात नाही चालणार आहे. साध्या भूतकाळात आपण क्रियापद जे असतं हे V2 फॉर्ममध्ये घेतो आणि जर V3 मध्ये जर असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला हॅवचं रूप हे कंपल्सरी वापरावं लागतं, तरच ते V3 होणार आहे. त्यामुळे इथं V3ची गरज नव्हती, तर V2 पाहिजे होतं मित्रांनो. मग तुम्हाला या ठिकाणी दिलेलं पाहिजे. ड्रॉ हे V1 आहे, ड्रू हे V2 आहे आणि ड्रॉन हे V3 आहे. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे होतं मित्रांनो? ड्रू पाहिजे होतं. DREW. ड्रू. लक्षात ठेवायचं. ड्रू इन अ माउथफुल ऑफ वॉटर. म्हणजे तुमचं जे दिलेलं आहे हा जो ड्रेन आहे, ड्रॉन आहे, याला ड्रीव पाहिजे होतं.
म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करायचं. वाक्याचा काळ, वाक्यातील क्रियापद, कर्ता आणि क्रियापदाचा संबंध हे व्यवस्थितपणे चेक करत चला. ऑलमोस्ट उत्तर याच्यावर निघतात, हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. पुढचं दिलेलं आहे, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम विचारलेले. सी हॅड प्रोबॅबली बीन बॅन्ड फॉर ऑलवेज क्लिनिंग देम आउट. बॅन, एखादी गोष्ट बॅन केली जाते म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की ती करण्यास तुम्हाला मनाई केली जाते, मज्जाव घातला जातो, प्रोहिबिट केलं जातं. मग या ठिकाणी तुम्हाला त्याचे काय विचारलेलं आहे, तुम्हाला सिनोनिम विचारलेले. मी तुम्हाला बाकीचे सगळे सिनोनिम सांगतो. त्याला प्रोस्क्राईब बोललं जातं, प्रिस्क्राईब नाही, प्रोस्क्राईब. याच्यामध्ये यस इथं ओ आलेलं आहे. प्रोस्क्राईब्ड म्हणजे मनाई करणे, एखादी गोष्ट करायला मनाई केलेली असते. प्रोहिबिट मनाई करणे, फॉरबिड नॉट अलाउड इट, प्रिव्हेंट तुम्हाला ती गोष्ट करण्यापासून नॉट अलाउड केलेलं आहे. रिस्ट्रेन मनाई करणे, एम्बार्गो आणि डिस्यूड हे सगळे याला सिनोनिम दिलेले आहेत. आपल्याला याच्यामध्ये उत्तर निघतंय मित्रांनो प्रोस्क्राईब्ड. सिनोनिम विचारलेले लक्षात ठेवायचे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला चांगल्या माहिती पाहिजे तरच तुमचं हे होणार. आणि ही सगळी कॉमन व्होकॅब्युलरी, डे टू डे व्होकॅब्युलरी. आता आपण वाचत नाही तो भाग वेगळा, नाही तर ऑलरेडी हे तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. नाही तर जनरली असं होतं की पाण्यामध्ये पोहायचं आणि माशाची तुमची वैर असणं किंवा तुम्हाला पाण्याविषयी माहीत नसणं, असं होणार नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, स्पर्धा परीक्षेत इंग्लिशची तयारी करता, तर इंग्लिशची जी कॉमन व्होकॅब्युलरी आहे जी एक्झाममध्ये विचारली जाते ती तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर काय होतं की काही पार्ट येतोय, काही पार्ट येत नाही, आणि जे येत नाही त्याच्यावर तुमचं मेरिट जातं. हे एकदा दोनदा चारदा 5-5 वेळा होऊन जातं. मुलं 5-5, 6-6, 7-7 वर्ष तयारी करतात आणि एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये कधीही व्होकॅब्युलरीकडे लक्ष देत नाही आणि प्रत्येक वर्षी रिझल्ट हे व्होकॅब्युलरीमुळे जातात. कारण कुठल्याही पेपरमध्ये व्होकॅब्युलरीचं वेटेज चांगलं असतं आणि तिथे जर तुमचे मार्क्स कमी झाले तर तुम्ही परीक्षा देण्यात काहीच अर्थ नाही आहे. ह्या पण गोष्टी तुम्ही नोटीस करा. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही समजून घेत चला. इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. जर इम्प्रूव्ह होत नसेल तर नो इम्प्रूव्हमेंटचा पर्याय द्या. काय दिलेलं आहे, आय लिव्ह इन ओडिसा फ्रॉम 1985 to 1986. आता जर तुम्ही जर भूतकाळातला जर टाईम दिलेला असेल, बघा 1985 मध्ये तुम्ही भूतकाळात गेलेलं आहे, मी तिथं राहिलेलो आहे कधी 1985 ते 86ला, म्हणजे भूतकाळात जर असेल तर तुमचं वाक्य भूतकाळात पाहिजे. इथे लिव्ह हे क्रियापद मूळ रूपात आहे, याचा साधा भूतकाळ करायचा फक्त. आय लिव्ड, LIVED, लिव्ड इन लक्षात ठेवायचं. इथं तुम्हाला काय पाहिजे होतं, साधा भूतकाळ पाहिजे होता. तर मी इथं इम्प्रूव्ह केलेलं आहे, लिव्ड इन. पर्याय क्रमांक 1 मध्ये इम्प्रूव्हमेंट करून दिलेली आहे. तर या पद्धतीनं असे प्रश्न सॉल्व्ह करत चालायचे मित्रांनो, तर नक्की तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट होतो. आता IBPSच्या पॅटर्नचं अजून एक वैशिष्ट्य का ते त्यांच्या पेपरच्या याच्यामध्ये पॅराग्राफ टाकतात आणि पॅराग्राफ जे असतात त्याच्यामध्ये 3 ते 5 प्रश्न विचारले जातात. त्यामुळं पॅराग्राफ सॉल्व्ह करणं आणि त्या विशिष्ट वेळेमध्ये ॲक्युरसी येऊन सॉल्व्ह करणं हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांपुढे एक समस्या आहे, त्याच्यापुढे आपल्याला चॅलेंज आहे. परंतु पॅराग्राफ डिलीट करा, म्हणजे पॅराग्राफ तुम्हाला सोडून देणं हा पर्याय नाही आहे. पॅराग्राफ सॉल्वच करायचा आहे. याच्यासाठी परत एकदा सांगतो, हे अंडरस्टँडिंग स्किलचा पार्ट आहे. दिलेला जो पॅराग्राफ आहे हा तुम्हाला एक 4 ते 5 मिनटं वेळ देऊन खूप काळजीपूर्वक तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण हे येतं अंडरस्टँडिंग स्किलमध्ये. आणि जर पॅराग्राफच जर अंडरस्टँड झाला नाही, पॅराग्राफमध्ये मांडलेली मूळ संकल्पना जर तुम्हाला अंडरस्टँड झाली नाही तर उत्तर देता येणार नाही. म्हणजे तुम्हाला पॅराग्राफ समजणं हे तितकंच गरजेचं आहे. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे पाहायचं, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. काय म्हणतात, इन अ डेन्स फॉरेस्ट, एका घनदाट जंगलामध्ये लिव्ड अ फायर्स लायन, त्यामध्ये एक लायन राहत होता. बरोबर आहे. ही वॉज व्हेरी क्रुएल, तो लायन कसा होता, खूपच आश्चर्य क्रुएल होता, दुष्ट होता. वन डे द लायन वॉज कॉट इन अ हंटर्स ट्रॅप. एक दिवस लायनला अशांना हंटरच्या ट्रॅपमध्ये त्यानं पकडलं. म्हणजे हंटरनं त्यानं ट्रॅप टाकून जाळ्यामध्ये त्या लायनला पकडलं. लक्षात ठेवायचं आहे. 1 by 1 मेनी ॲनिमल्स पास्ड बाय. एक ॲनिमल येतो त्याच्या बाजूने निघून जातो, पण त्याला कोणी त्याला सोडवायला मदत करत नव्हती. बरोबर आहे. प्लीज हेल्प मी प्लीडेड द लायन. तो जो लायन आहे मोठमोठ्याने ओरडून अशा रीतीनं मदतीसाठी हाक मारत होता बाकीच्या प्राण्यांना. बट नन ऑफ द ॲनिमल्स लिसन टू हिज प्लिया. त्याची जी काही कंडिशन आहे, त्याची जी काही अवस्था आहे, त्याचं जे काही बोलणं आहे, हे कुठलाच ॲनिमल लक्ष देत नव्हता. कारण त्याला माहिती आहे हा लायन आहे,
याला जर मोकळं जर केलं तर हा आपल्याला जिवंत सोडणार नाही, त्यापेक्षा बाबा मी आपलं निघून जातो, तू जिथं आहे तिथं ठीक आहे. तसा तो खूप क्रुएल आहे, तो आजचापर्यंत तुझं रेकॉर्ड चांगलं नाही आहे, बरोबर आहे. आफ्टर अ व्हाईल, नंतर काय झालेले, अ मॅन हॅपन टू कम इन टू द फॉरेस्ट, एक व्यक्ती अशा त्या फॉरेस्टमध्ये आला. ही सॉ द लायन. आता बघा मी जे तुम्हाला सांगतोय ना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट ती संकल्पना कळली पाहिजे का तो लायन कसा होता मित्रांनो, क्रुएल होता. अँड वन डे ही वॉज ट्रॅप्ड, त्याला जाळ्यामध्ये अडकवण्यात आलं, कोणामार्फत, हंटरमार्फत, बरोबर आहे. अदर ॲनिमल्स केम अँड पास फ्रॉम हिम, त्याच्या बाजूने निघून जायचे. नो वन हेल्प हिम, त्याला कोणीही मदत करत नव्हतं, बिकॉज द लायन वॉज व्हेरी क्रुएल बाय नेचर. मग पुढे काय दिलेलं आहे, अ मॅन हॅपन टू कम इन टू द फॉरेस्ट, ही सॉ द लायन, एक व्यक्ती फॉरेस्टमध्ये आला का जो हंटर नव्हता, तो जस्ट पास करत होता तिथून, त्यानं लायनला पाहिलं. अँड द लायन सेड आय विल डाय ऑफ हंगर अँड सफोकेशन, मी भुकेनं मरून जाईल आणि सफोकेशन म्हणजे मी गुदमरून मरून जाईन, ह्या जाळ्यामध्ये मला गुदमरल्यासारखं होतंय, तर मला तू इथून मोकळं कर. मग तो काय म्हणतो, प्लीज हेल्प मी आउट ओ काइंड मॅन, एका दयाळू माणसाला म्हणतो त्या की मला मदत कर, मला इथून बाहेर पडायला मदत कर. द मॅन वॉज थॉटफुल, तो व्यक्ती कसा होता मित्रांनो, स्पष्ट दिलेलं, द मॅन वॉज थॉटफुल. बघा द मॅन वॉज थॉटफुल, तो विचारी व्यक्ती होता, बरोबर आहे की नाही. आय अश्युअर यू आय विल नेव्हर हार्म यू, तो लायन ह्या माणसाला म्हणतो मी तुला खात्री देतो, मी तुला वचन देतो की मी तुला कुठली इजा पोचवणार नाही, मला तू या संकटातून मोकळं कर. मग पुढे काय दिलेलं आहे, प्लीज हेल्प मी नाऊ, द हंटर विल बी एनी टाईम नाऊ सेड द लायन, हंटर आहे कुठल्याही वेळेला या ठिकाणी पोचू शकतो, तेव्हा त्याच्या आतमध्ये तू मला मदत कर, असा लायन त्या हंटरला, त्या व्यक्तीला म्हणत आहे. द मॅन फेल्ट सॉरी फॉर द लायन, त्या माणसाला थोडंसं वाईट वाटलं, त्याची दया आली का हा खरोखरच माझ्याविषयी असं बोलतोय का मी ट्रॅप पकडलेले, मला पकडलेले, मी मरू शकतो या ठिकाणी, हंटर मला घेऊन जाईन, मी तुला काहीच करणार नाही, मला फक्त इथून तू सुटका करून दे, बरोबर आहे. अँड सेट द बीस्ट फ्री, आणि त्या व्यक्तीनं काय केलं, त्या लायनला मोकळं करून टाकलं. ॲज सून ॲज द लायन वॉज फ्री, तो लायन फ्री झाल्या काय झालेलं आहे, ही लेट आउट द फायर्स रोअर, आणि त्यानं मोठ्याने डरकाळी फोडली, कारण तो मोकळा झाला, तो आता जंगलचा राजा त्याला मोकळं झाला तर तो. आय हॅव बीन ट्रॅप इन द केज फॉर लॉंग टाईम, मी बऱ्याच काळापासून ह्या जाळ्यामध्ये मला अडकून ठेवण्यात आलं होतं. आय एम हँग्री, मला खूप भूक लागलेली आहे. आय विल हॅव टू ईट यू, मला तुला खावंच लागेल कारण मला खूप भूक लागलेली आहे. मग आता तो त्या व्यक्तीला बोललो मला तुला खावं लागेल, तो व्यक्ती जरा घाबरला. सेड द लायन लुकिंग ॲट द मॅन, बट यू प्रॉमिस दॅट यू विल नॉट हार्म मी, परंतु तो लायनला बोलतो तुम्हाला प्रॉमिस दिलेले का मी तुला काहीच करणार नाही. सेड द मॅन इन द मीक टोन, अगदी बारीक आवाजामध्ये, घाबरलेल्या आवाजामध्ये तो जो व्यक्ती आहे त्या लायनला म्हणतोय तुम्हाला प्रॉमिस दिलं होतं की मी तुला खाणार नाही वरून, बरोबर आहे की नाही. मग लायन काय म्हणतो, यस आय सेड दॅट बट ओनली द कन्व्हिन्स यू टू फ्री मी, फक्त मी तुला कन्व्हिन्स करण्यासाठी मी तुला असं बोललो होतो, पण माझं फॅक्ट तशी नाही आहे. नाऊ आय एम टेरिबली हंग्री सेड द लायन, परंतु मला आता भूक लागलेली, मला तुला खावंच लागेल. मग आता तिसऱ्या पॅराग्राफमध्ये काय दिलेले, टेरिफाईड मॅन, घाबरलेला व्यक्ती, थॉट क्विकली, म्हणजे त्यांनी तो थॉटफुल होता ना, आधी तिथं दिलेले बघा, तो थॉटफुल होता, त्यानं अगदी कुठलाही विलंब न करता तो लायननी त्याला खाण्याच्या अगोदर त्यानं विचार केला की आता याला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हा आपल्याला इथून जगून देणार नाही, बरोबर. ही सेड ऑल राईट यू कॅन ईट मी, मग तो लायनला काय म्हणतोय, ठीक आहे बाबा तुला खायचं तर मला खाऊन टाक, बट या ठिकाणी त्याने शब्द टाकला, म्हणजे पुढं तो म्हणतो परंतु लेट अ जज डिसाइड इफ यू आर राईट टू इटिंग द पर्सन हू हॅज रेस्क्यूड यू, परंतु तो काय म्हणतोय एकाला आपण जज म्हणून नेमूया, जजला डिसाईड करू दे का ज्या व्यक्तीनं तुला रेस्क्यू केलं, ज्या व्यक्तीनं तुला संकटातून मुक्त केलं त्याला खाणं हे योग्य आहे की अयोग्य आहे. म्हणजे जज जर बोलला इट इज राईट देन यू कॅन ईट मी, बट जब सेड इट इज रॉंग देन यू कॅन नॉट ईट मी, आणि अशी अट त्या व्यक्तीनं लाईन पुढं ठेवली. मग तो व्यक्ती काय बोलला, ॲग्री, सहमत, ठीक आहे बाबा तुझी तेवढी इच्छा तर मी पूर्ण करतो, तू मला एवढं उपकार केलेलं आहे तर मी तेवढी इच्छा करतो, बरोबर आहे. ही वॉज शुअर दॅट नो ॲनिमल वुड स्पीक अगेन्स्ट हिम, आणि त्या लायनला इतकी खात्री होती की कुठलाच ॲनिमल त्याच्या अपोजिट जाऊन बोलू शकत नाही, कारण त्याला माहिती आहे
का ह्या सगळ्या प्राण्यांना माझ्या जंगलामध्ये राहायचं आहे, त्यामुळे माझ्या विरोधामध्ये कुठलाही प्राणी बोलणार नाही. एकदा ह्या व्यक्तीची मनातील शंका दूर करून टाकूया. बरोबर आहे की नाही. ही ॲड्रेस द लायन पाहिजे. जस्ट देन अ जॅकल, जॅकल म्हणजे कोल्हा. थोड्या वेळात काय झालं, तिथं कोल्हा आला. सगळ्यांना माहिती आहे कोल्हा जरा चतुर असतो. बरोबर आहे. केम दॅट वे अँड द लायन आज द जॅकल टू बी अ जज. लायननं काय केलं, त्या जॅकलला म्हणजे त्या कोल्ह्याला जज म्हणून सांगितलं. मग तू जज आहे आता ह्या वातावरणामध्ये आणि तू सांग मी करतोय ते योग्य की अयोग्य. ही ॲड्रेस द लायन. बरोबर आहे की नाही. सर वुड यू प्लीज शो मी हाऊ इट ऑल हॅपन. आता तो जॅकल कोल्हा, शेवटी तो कोल्हा सुद्धा चतुरच असतो. बरोबर आहे की नाही. मग आता तो त्या लायनला सर म्हणतोय. बघा आता माहिती आहे जंगलामध्ये राहायचं तर वरिष्ठांशी थोडंसं जरा पोलाइटली बोलावंच लागतं. मग तो त्या लायनला म्हणतो सर वुड यू प्लीज शो मी हाऊ इट ऑल हॅपन. हे सगळं कसं घडलं हे मला परत एकदा सांगता का. म्हणजे त्या लोकांनी तुम्हाला ट्रॅप कसं केलं हे सगळं परत एकदा सांगता का, म्हणजे मी तुम्हाला याच्यावर जजमेंट देतो. आणि लायनला आत्मविश्वास इतका होता की हे जंगलमधला कुठलाही प्राणी माझ्या विरोधात जाणार नाही. चला त्या माणसाची इच्छा पूर्ण करू. द लायन वॉज ओनली टू विलिंग. आणि त्या लायन पुढे दुसरा पर्याय नव्हता, कारण जजची ऑर्डर आहे. जजनी सांगितले म्हणतं त्याला करून दाखवावं लागलं. ही एंटर द केज. आणि ज्या पद्धतीनं ट्रॅप रचला होता आणि तो त्या केजमध्ये गेला, तर तसं त्या लायनने परत एकदा करून दाखवलं. ही एंटर द केज अँड क्लोज द केज डोर. आणि त्यानं केजचा जो डोर आहे तो बंद करून टाकला. बरोबर आहे की नाही. द जॅकल इमिजिएटली बोल्टेड द केज फ्रॉम आउटसाईड. आणि तत्क्षणी तो जो जॅकल आहे कोल्ह्याने बाहेरून तो जे काही केज आहे त्याला फिट करून टाकलं, बंद करून टाकलं. आणि तो जो लायन आहे पुन्हा एकदा त्या जाळ्यामध्ये ट्रॅप झाला. मग पुढे दिलेलं आहे नाव द लायन इज ट्रॅपिंग अगेन. आणि तो लायन खऱ्या पद्धतीनं परत एकदा त्या जाळ्यामध्ये अडकला. आता परत एकदा जोपर्यंत त्याला कोणी सोडवत नाही तोपर्यंत तो बाहेर निघू शकत नव्हता, कारण कोल्ह्यानं त्याला बाहेरूनच बोल्ट म्हणजे पॅक करून टाकलेलं होतं. बरोबर आहे की नाही. रन अवे यू फुलिश मॅन. आता तो जॅकल तो कोल्हा त्या व्यक्तीला म्हणतो हे मूर्ख माणसा तू इथून पळून जा. अँड नेवर ऑफर हेल्प टू एनी वन विदाऊट थिंकिंग. विचार न करता कुठल्याही प्राण्याला मदत करू नको, इथून पळून जा असं तो जॅकल त्याला बोलला आहे. द फ्रायटनिंग मॅन रॅन फॉर हिज लाईफ. त्याचा जीव वाचवण्यासाठी तो व्यक्ती तिथून पळून गेला. अँड द अनग्रेटफुल लायन वॉज ट्रॅप्ड इन द केज अगेन. आणि तो जो काय अशा रीतीनं लायन आहे परत एकदा त्या जाळ्यामध्ये अडकला. द हंटर केम अँड टूक द लायन अवे टू हिज सर्कस. आणि ते हंटर आले आणि परत एकदा त्या लायनला ते सर्कसला घेऊन गेले. म्हणजे बघा ह्या छोट्याशा गोष्टीमध्ये हे अगदी आपलं डे टू डे एक्झाम्पल आहे. आपण अशीच एक कहाणी पूर्वी पण ऐकली होती. लायनला पकडलेलं होतं, त्या ठिकाणी उंदीर येतो, त्याला जाळ्यातून सोडतो. ती जरा पॉझिटिव्ह स्टोरी होती, इथं जरा निगेटिव्ह दिलेली आहे, परंतु संकल्पना जवळपास मिळती जुळती आहे. अशी एकदा तुम्हाला काय करायचं आहे, विदिन 4 to 5 minutes यू हॅव टू रीड अ पॅराग्राफ केअरफुली. मी सांगतो केअरफुली वाचा आणि या प्रत्येक पॅराग्राफमध्ये ज्या संकल्पना दिलेल्या त्या संकल्पना जुळवण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. वन्स यू अंडरस्टँड देन इट इज नॉट एसेन्शियल टू लुक द पॅराग्राफ अगेन. परत पाहण्याची सुद्धा गरज नाही. एकदा दिलेला पॅराग्राफ जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला, जस्ट कीप द थॉट्स ॲटलिस्ट फ्यू मिनिट्स इन युअर माइंड अँड आन्सर द क्वेश्चन्स. प्रश्नांची उत्तरं देईपर्यंत या पॅराग्राफमध्ये दिलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या तुम्ही टेम्पररी का होईनाच तुम्ही मनामध्ये ठेवा, विसरू नका. आणि पेपर सॉल्व करत असाल तुमचं ध्यान इकडे तिकडे भरकटू देऊ नका, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्हाला याच्यासाठी करायचं आहे. मग आता आपण काय करूया, पॅराग्राफकडे येऊया, उत्तराकडे. काय दिलेलं आहे, व्हॉट कॅन बी द सुटेबल टायटल फॉर द गिवन पॅसेज. मग या टायटल काय होऊ शकतं तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे टायटल जे असतं ते बेसिकली सुरुवातीला किंवा शेवटी सापडत असतं. मग जर तुम्ही जर स्टोरी जर काळजीपूर्वक जर ऐकली तर अनग्रेटफुल लायन अशी तुम्ही टायटल देऊ शकता. कारण या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे पण तुम्हाला तसं दिलेलं आहे बघायचं, द अनग्रेटफुल लायन. म्हणजे एकतर त्या स्टोरीचा इंट्रोडक्स करताना तो टायटल विषयी माहिती देतो रायटर, किंवा एंडला माहिती देत असतो. अनग्रेटफुल लायन म्हणजे तो एक कुठल्याही प्रकारे परोपकारी नव्हता, दुष्ट क्रूर लायन होता. तर क्रूर लायन याला आपण म्हणू शकतो. तर हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे मित्रांनो. द फ्रायटन मॅन नाही आहे,
कारण तो थॉटफुल होता. द लायन्स मिझरी, तो दुःखी नव्हताच ॲक्च्युली, बरोबर आहे का. द हंटर अँड द लायन, तर ही टायटलसुद्धा टाकलं असतं. परंतु मित्रांनो या स्टोरी जेवढं तुम्हाला दिलेलं आहे ह्या स्टोरीमध्ये हंटरचा रोल खूप कमी आहे. कारण पहिल्या वाक्यात दिलेले हंटरने ट्रॅप केलं आणि वाक्याच्या म्हणजे पॅराग्राफच्या शेवटी दिलं हंटरने त्यांना घेऊन गेलं. नाही तर कुठला हंटरचा डायलॉग आहे, नाही तर कुठली हंटरची ॲक्टिव्हिटी. त्यामुळे हंटरला एवढं विशेषता देण्याची गरज नव्हती. म्हणजे याच्यामध्ये जे जॅकलचा रोल इम्पॉर्टंट आहे, तर मॅनचा रोल इम्पॉर्टंट आहे आणि तर लायनचा रोल इम्पॉर्टंट आहे. इथं जॅकलविषयी दिलेलं नाही म्हणजे ते टायटल होणार नाही आहे. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती थॉटफुल होता, फ्रायटन नव्हताच आहे. फ्रायटन असता तर त्यांनी त्याला अगोदरच सोडलं नसतं, म्हणजे हे टायटल पण होत नाही आहे. त्यामुळे अनग्रेटफुल लायन हे सुटेबल टायटल आहे. ह्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करायचा. पुढचं दिलेलं आहे, व्हॉट इज द सिनोनिम ऑफ द वर्ड सफोकेशन. मित्रांनो लायब्ररीत बसल्याच्या नंतर अभ्यासाला प्रत्येकाला सफोकेशन होतं, म्हणजे थोडं गुदमरल्यासारखं होतं, श्वास कोंडल्यासारखं होतं. कॉमन शब्द आहे गुदमरणे, पण हे बाकीचे शब्द तुम्हाला माहीत नाही. त्यातला मी तुम्हाला सांगतो, ब्लीथ म्हणजे अगदी आनंदी, ब्लीथफुल स्पिरिट म्हणतो, अगदी आनंदी. तर इथं सफोकेशनचा आनंदाचं काही घेणं देणं नाही. प्लॅकेट हा एक शब्द दिलेला आहे, त्याला आपण म्हणतो टू कन्व्हिन्स, सांत्वन करणे, तर याच्याशी सुद्धा काही घेणं देणं नाही आहे. ॲब्झॉल्व हा खूप छान शब्द आहे, एखाद्याला एखाद्या गोष्टीविषयी जबाबदार न धरण्याचे अधिकृतपणे जाहीर करणे, बरोबर आहे का. म्हणजे एखाद्याला आपण जबाबदार पकडत नाही. ऑफिशियली डिक्लेअर दॅट कन्सर्न पर्सन इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, जबाबदार न धरणे, त्याला ॲब्झॉल्व बोललं जातं. याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. स्मोदर हा शब्द उत्तरात येतोय. स्मोदर इट मीन्स सफोकेटेड, गुदमरून मारणे. आता इथं मारणे असा उच्चार निघतो, अर्थ निघतो, पण इथं ॲटलिस्ट गुदमरणे असा कॉन्टेक्स्ट त्याच्यामध्ये येतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढचं बघायचं आहे, अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅन. अशी कुठली कॅरेक्टरिस्टिक व्यक्तीची नाही असं विचारले. मग या ठिकाणी बघायचं मित्रांनो, फुलिश, तो फुलिश होताच ना, कारण या ठिकाणी लायनच, तो जो जॅकल आहे तो शेवटी बोलला होता, ओ फुलिश मॅन, ए मूर्ख माणसा, अशा प्राण्याला मदत न करू तो तुला खाऊ शकतो. म्हणजे एखाद्या रानटी प्राण्याला, दुष्ट प्राण्याला मदत करणं हे फुलिश असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे ही त्याची क्वालिटी आहे, परंतु नाही विचारल्यामुळे याला उत्तरात घ्यायचं नाही. तो थॉटफुल होता आपण पाहिलं होतं, आणि म्हणून त्यानं जजमेंट करण्यासाठी कोल्ह्याला आमंत्रित केलं होतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे त्याची क्वालिटी आहे, पण नसणं विचारल्यामुळे हे पण उत्तरात येणार नाही. कम्पॅशनेट, मायाळू, ममताळू, दुसऱ्याविषयी कळवळा असणे, बरोबर आहे की नाही. तो जो लायन आहे एका विशिष्ट अवस्थेमध्ये पडलेला होता, त्याच्याविषयी त्याला दया आली, आपुलकी आली, म्हणून त्याने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्याच्यामध्ये कम्पॅशनेट ही क्वालिटीसुद्धा आहे, परंतु आपल्याला नसलेला असल्यामुळे हे तीनही पर्याय येणार नाही आहे. रुथलेस, तो व्यक्ती रुथलेस नव्हता, तो काइंड हार्टेड होता. त्यामुळे रुथलेस ही क्वालिटी त्या व्यक्तीची नव्हती. जे नाही ते उत्तरात घ्यायचं, म्हणून पर्याय क्रमांक 1 ला मार्क करायचं. आलं लक्षात. हे व्यवस्थितपणे पाहत चला, ऑन दी स्पॉट बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही आहे. हू वॉज चोजन टू बी अ जज. जज म्हणून कुणाला सिलेक्ट केलेले? जॅकलला. कोल्ह्याला जज म्हणून नेमणूक केलेली, बरोबर आहे की नाही. हंटरला कशाला करतील, मॅनला कशाला करतील, लायनला कशाला करतील. सरळ प्रश्न विचारला आहे. आणि शेवटचं, द हंटर केज्ड द लायन टू. त्या हंटरनं त्या लायनला पुढे घेऊन गेला. टेक हिम टू द सर्कस, ट्रॅप अदर ॲनिमल्स, सेव्ह अदर ॲनिमल्स अँड सेल हिम इन द मार्केट. इथं मार्केटचा उल्लेखच नाही पॅराग्राफमध्ये. अदर ॲनिमलला वाचवण्याचा पण उल्लेख नाही आहे, बाकीच्या प्राण्यांना ट्रॅप करण्याचाही उल्लेख नाही आहे. पण इथं टेक हिम टू द सर्कस, त्याला सर्कसला घेऊन गेल्याचा उल्लेख आहे. म्हणजे जे हंटरनं त्या प्राण्याला केज केलं होतं, म्हणजे पकडलेलं होतं, त्याला ते सर्कसला घेऊन गेले. इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतं. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या ठिकाणी ह्या पेपरमध्ये केवळ 15च प्रश्न विचारले होते, जास्त प्रश्न नाही आहे. परंतु त्या 15च्या 15 प्रश्नांमध्ये काहीतरी दम होता, काहीतरी वेगळेपण होतं का जे TCS पॅटर्नमध्ये नव्हतं. TCS पॅटर्नची थिअरी विचारण्याचं स्ट्रक्चर हे पूर्णपणे नॉर्मल आहे, परंतु IBPSची ही विशेषता आहे. IBPS पेपरमध्ये प्रश्न विचारताना त्याच्यामध्ये नाविन्यपणा असतो,
काठिण्य पातळी असते आणि प्रत्येक स्टुडंटला विचार करायला भाग पडतं. त्यामुळे मित्रांनो, या पॅटर्नचा पर्टिक्युलरली IBPS पॅटर्नचा अभ्यास करत असताना ह्या बारकाव्याला डोळ्यासमोर ठेवा, हे तुम्हाला विशेष करून मला सांगायचं आहे. अपेक्षा करू तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल. जर तुम्हाला हा लेक्चर नक्की आवडलेला असेल तर आपल्या जे मित्रमंडळी आहे त्यांनासुद्धा थोडंसं सजेस्ट करा. आपला एक छोटासा कोर्स या ठिकाणी मी लॉन्च केलेला आहे, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे PYQ ॲनालिसिसचा. तर आता पुरवठा निरीक्षक किंवा ज्या बाकीच्या एक्झाम्स मे बी IBPS मार्फत होतील, तर या एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला हा जो पॅटर्न आहे हा नक्की मदत करेल. या लेक्चरमध्ये मी थांबतो मुसळे सर. नेक्स्ट लेक्चरमध्ये असाच पुढचा कंटेंट घेऊन मी तुम्हाला लगेच भेटतो. थँक्यू.